आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जगभरात मानल्या जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीवरून का होत आहे पांढरी गावात विरोध। भारतातच नव्हे तर जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मोठ्या सन्मानाने व अभिमानाने घेतात, परंतु भारतामध्येच काही समाजकंटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करत आहेत। असाच प्रकार अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर गावात घडला। देशाचे प्रधानमंत्री असो किंवा इतर कुठलेही मोठे लीडर असो, परराष्ट्रात गेल्यावर मोठ्या गर्वाने सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्यासारखे महामानव आमच्या भारताच्या मातीतून निघालेले आहे। परंतु अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर गावातील वस्तुस्थिती काही वेगळीच दिसून येत आहे। गेल्या 5 ते 6 दिवसात शांततेत चाललेले आंदोलनाला अचानक हिंसेचा वळण का घेण्यात आले, त्याचा विचार शासनाने केला पाहिजे। का पांढरी गावातील संपूर्ण बौद्ध अनुयायी आपले लहान चिमुकले मुले व संपूर्ण परिवारासोबत भर उन्हाळ्यात स्वतःची जीवांचा पर्वा न करता न्याय व हक्कासाठी पायदळ चालत निघाले, याची तपासणी शासनाने सखोलपणे केली पाहिजे। विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे काल आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतल्यामुळे पोलीस व आंदोलनकर्त्यात चांगली चकमक झाली। या चकमकीत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज केला व आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून प्रत्युत्तर दिले। यामध्ये बरेच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले, तसेच आंदोलनकर्ते सुद्धा जखमी झाले। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून अन्यायग्रस्तांना न्याय व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। नॅशनल सर्कल न्यूज, संपादक प्रताप गवई, प्रतिनिधी दिनेश यादव, अमरावती।